काश्मीर येथील पर्यटकांच्यावर झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्याचा आज कोल्हापुरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला। ऐतिहासिक दसरा चौकात मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी जमले होते। या घटनेच्या निषेधाचे फलक त्यांच्या हातात होते। दरम्यान अशा प्रवृत्तींना ठेचून काढा, अतिरेक्यांना शोधून त्यांचा नायनाट करा, अशा संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम समाजाच्या माध्यमातून उमटत होत्या। काश्मीरमध्ये थेटगावच्या हल्ल्याचा आम्ही मुस्लिम बोर्डिंग निषेध करतो। पहिली गोष्ट, ह्या अतिरेक्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनीमध्ये गाडायला पाहिजे, जेणेकरून ती त्यांना परत अभ्यास घडायला पाहिजे। दुसरी गोष्ट, ह्या सरकार ह्या नागरिकांचं संरक्षण करण्यामध्ये अपयशी झाले, ते उमर अब्दुल्ला सरकार बरखास्त करण्यात यावं। अतिरेकी लोकांचं आणि जातीवादी लोकांचं हेच काम आहे की भारतामध्ये जी प्रगती सुरू आहे त्या प्रगतीला अडसर येण्याकरता हे कुठे ना कुठे अशी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो। तर हा हल्ला जो झालेला आहे, ह्या देशामध्ये अराजकता माजावी ह्या उद्देशाने केलेला हल्ला आहे। तर हे अतिरेकी कोण आहेत, कुठनं आले, यातला पुरा खोराकुशाचे उडकून काढावं आणि ह्यांनी फासावर द्यावं। आणि ही अतिरेके यांचा इस्लामशी आणि मुस्लिम धर्माशी कुठलाही संबंध नाही। मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सांगितले, अशा पद्धतीचे कृत्य करणारा त्याचा इस्लाममध्ये कुठला स्थान नसतो। तर हा कोण मुसलमान नव्हे, या देशामध्ये अराजकता माजवण्याकरता केलेला हल्ला आहे। मी ह्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये समस्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहे। आणि ह्यांना शोधून भर चौकामध्ये असली फाशी द्यावी आणि ह्यांना गाडायचं नाही, त्याची तुकडे करून कुठे गटारीत आणि घाणीच्यामध्ये टाकून द्यावं। दरम्यान यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।